हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय क्रोशेट लर्निंग जर्नी। तर आज आपण शिकणार आहोत क्रोशेटपासून हार्ट कसं बनवायचं ते। हे बघा, अशा प्रकारे सगळ्यात अगोदर आपल्याला असे दोन पार्ट बनवून घ्यायचे, असे दोन पीस बनवून घ्यायचे सेम आकाराचे। ओके, आणि मग असं बनवायचं आहे। चला तर पाहूयात कसं बनवतात ते। ओके, तर क्रोशेट हात बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण मॅजिक रिंग बनवून घेणार आहोत। हे बघा, मॅजिक रिंग बनवण्यासाठी धागा घ्यायचा आहे, असा हातावर ठेवायचा दोन बोटांवरती आणि असा फिरून घ्यायचा आहे। हे बघा, अशा प्रकारे, आणि खालच्या बोटात असा पकडायचा इथे। हे बघा, आणि मग इथून हुक घालायचा असा, आणि या साईडून असा खेचून घ्यायचा आहे। हे बघा, अशा प्रकारे आपली मॅजिक रिंग बनवून झाली आहे। हे बघा, आता आपण इथे दोन स्टिचेस करणार आहोत। एक, दोन। आता दोन स्टिचेस झाल्यानंतर आपण इथे तीन ट्रिपल क्रोशिया बनवून घेणार आहोत। ट्रिपल क्रोशिया कसा बनवतात याचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे यूट्यूब चॅनलवरती, तुम्ही जाऊन पाहू शकता। हे बघा, ट्रिपल क्रोशिया बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला 2 वेळा धागा गुंडाळून घ्यायचा आहे हुक भोवती, नंतर मग मॅजिक रिंग मध्ये घालायचा आहे हुक, आणि बाहेरच्या साईडने धागा खेचून घ्यायचा आहे। हे बघा, आता आपल्याकडे 4 लूप झालेत, 1 2 3 4। हे बघा, परत धागा अटकवायचा आहे हुकामध्ये, आणि पहिल्या 2 लूप मधून काढून घ्यायचा आहे, परत धागा अटकवायचा आहे, परत 2 लूप मधून काढून घ्यायचा आहे। हे बघा, परत धागा अटकवून परत राहिलेल्या 2 लूप मध्ये काढून घ्यायचा आहे। हे बघा, आपला पहिला ट्रिपल क्रोशिया झालाय, अजून 2 बनवायचे तसे। हे बघा, आपले 3 ट्रिपल क्रोशिया बनवून झालेत, 1 2 3। ही पहिली चैन आहे, आपण त्या 2 स्टिचेस केलेल्या त्या। तर आता 3 ट्रिपल क्रोशिया बनवून झाल्यानंतर आपल्याला इथे पुढे 4 डबल क्रोशिया बनवायचे आहेत। ओके, डबल क्रोशिया बनवण्यासाठी एकदा धागा गुंडाळून घ्यायचा हुक भोवती, मॅजिक रिंग मध्ये घालायचा आहे, बाहेर खेचून घ्यायचा आहे, परत धागा अटकवायचा हुकामध्ये, पहिल्या 2 लूप मधून काढायचा आहे, परत धागा अटकवून राहिलेल्या 2 लूप मधून काढून घ्यायचा आहे। हे बघा, हा आपला पहिला डबल क्रोशिया आहे। तर असे 3 बनवून घ्यायचे अजून। हे बघा, पहिला धागा गुंडाळून घेतला, मॅजिक रिंग मध्ये घातला, बाहेर खेचून घेतला धागा, मॅजिक रिंग मध्ये घालून पहिल्या 2 लूप मधून काढला, परत राहिलेल्या 2 लूप मधून काढला। हे बघा, 3 झाले आपले, 1 2 3। हे बघा, हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा। अजून एक करूयात। हे बघा, आपले 4 डबल क्रोशिया बनवून झालेत, 1 2 3 4। तर 4 डबल क्रोशिया बनवून झाल्यानंतर आपल्याला इथे परत एक ट्रिपल क्रोशिया बनवायचा आहे। हे बघा, 2 वेळा धागा गुंडाळून घेतला, मॅजिक रिंग मध्ये घातला, बाहेरच्या साईडने धागा खेचून घेतला आतमध्ये,
पहिल्या 2 लूपमधून काढला, परत राहिलेल्या 2 लूपमधून काढायचा आहे, परत राहिलेल्या 2 लूपमधून काढायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. ओके. आता इथे आपल्याला परत या साईडला जी आपण प्रोसेस केलेली 4 डबल क्रोशिया नंतर 3 ट्रिपल क्रोशिया सेम असंच इकडे करायचं आहे. हे बघा परत एकदा धागा गुंडाळून घेतला, हुकभोवती मॅजिक रिंगमध्ये घातला, बाहेरच्या साईडला खेचून घेतला. हे बघा पहिल्या 2 लूपमधून काढलं, परत राहिलेल्या 2 लूपमधून हे बघा परत धागा अटकवला. हा दुसरा डबल क्रोशिया आपला. हे बघा 2 झाले, तर अजून 2 बनवायचे आहेत. हे बघा आपले 4 डबल क्रोशिया बनून झाले. आता 3 ट्रिपल क्रोशिया बनवायचे आहेत परत. बघा 1 झाला, तर अजून 2 बनवूयात. हे बघा 2 झाले, अजून 1 बनवून घेऊयात. हे बघा आता हा धागा आहे, हा खेचून घ्यायचा आहे. ओके. हे बघा अशा प्रकारे आपला हार्ट बनवून झालाय. आता आपण इथे 2 स्टिचेस करणार आहोत. 1 2. ओके. 2 स्टिचेस केल्यानंतर हे आपण पहिल्या 2 स्टिचेस केलेले इथे स्टार्टिंगला. ओके. आणि हा त्याच्या बाजूला काय ट्रिपल क्रोशिया, तर त्या दोघांच्या मध्ये घालायचं आहे आपल्याला. ओके. हे बघा घातलं, काढून घेतलं आणि इथे आपल्याला एक स्लिप स्टिच करायची आहे. ओके. हे बघा स्लिप स्टिच झाली. आता स्लिप स्टिच झाली आपली. आता हे बघा हा आपला पहिला ट्रिपल क्रोशिया आहे, हा दुसरा, हा तिसरा. हा या तिन्ही ट्रिपल क्रोशियांच्या वरती हे बघा इथे वरती स्टिचेस आहेत. इथे आपल्याला एका या ट्रिपल क्रोशियाच्या वरच्या स्टिचेसमधून 3 डबल क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. हे बघा हे बघा अशा प्रकारे हे बघा पहिला धागा अटकवायचा डबल क्रोशियासाठी. वरच्या स्टिचमध्ये घातला पहिल्या ट्रिपल क्रोशियाच्या. बघा बाहेरच्या साईडला खेचून घेतला. पहिल्या 2 लूपमधून काढायचं आहे, नंतर परत राहिलेल्या 2 लूपमधून काढायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. आता परत त्या स्टिचमधून आपल्याला अजून 2 डबल क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. हे बघा
डबल क्रोशे बनवायचे. हे बघा, परत धागा अटकवला, त्या स्टिचमध्ये घातला, बाहेरच्या साईडला खेचून घेतला. हे बघा, पहिल्या 2 स्टिचमधून काढायचं आहे, परत राहिलेलं 2 स्टिच लूपमधून काढायचं आहे. हे बघा, परत फिरून घ्यायचं आहे, त्या स्टिचमध्ये घालायचं आहे, धागा खेचून घ्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे इथे आपले किती स्टिचेस झाले, 1 2 3 3 ट्रिपल क्रोशिया झालेत आपल्या इथे, 1 2 3. आता आपण असं सेम पुढच्या ट्रिपल क्रोशियाच्या वरचा स्टिच आहे ना, हा इथून आपल्याला 3 डबल क्रोशिया बनवायचे आहेत. ओके, हे बघा, एक झाला, तर दुसरा करूयात. 2, तर तिसरा, 3. हे बघा, हे पहिल्याचे 3. हे बघा, 1 2 3. हे दुसऱ्या ट्रिपल क्रोशियाच्या वरच्या स्टिचमधले 3, 1 2 3. त्या पुढच्या ट्रिपल क्रोशियाच्या वरचा स्टिच आहे, त्याच्यातून अजून 3 करून घ्यायचे आहेत आपल्याला. 1 2 3. हे बघा, आपले परत आता तिसऱ्या ट्रिपल क्रोशियाच्या वरच्या स्टिचमधले 3 झालेत. हे बघा, 1 2 3. ओके, आता आपण हे पुढचे आपले 4 डबल क्रोशिया होते, या प्रत्येक डबल क्रोशियावरतून आपल्याला एकच डबल क्रोशिया बनवायचा आहे वरच्या स्टिचमधून. ओके, हे बघा, हे पहिला डबल क्रोशिया, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा. ओके, सॉरी, एक मिनिट, सॉरी, हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, या 4मधून आपल्याला एक सिंगलच डबल क्रोशिया बनवून घ्यायचं. हे बघा, अटकवला, काढून घेतला. हे बघा, मी इथे एकच बनवलाय. आता त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये एकच बनवायचा आहे. हे बघा, झाला. ओके, तर त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये एक बनवायचा आहे. हे बघा, तर परत अजून किती झाले आपले, 1 2 3. आता अजून एक बनवून घेऊया तिथे. हे बघा, या स्टिचमध्ये असं बनवल्यानंतर हे बघा, हे आपण हा ट्रिपल क्रोशियाची ही स्टिच आहे. ओके, आता इथे काय करायचं आहे, हे बघा, आता या स्टिचमध्ये काय करायचं आहे, ट्रिपल क्रोशियाच्या सगळ्यात अगोदर आपल्याला एक डबल क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. ओके, हे बघा, घातला, डबल क्रोशिया बनवून झाल्यानंतर आता आपल्याला परत एक ट्रिपल क्रोशिया बनवायचा आहे. म्हणजे कसं, ही ट्रिपल क्रोशिया आहे आपला खालच्या साईडचा, ह्याच्यामध्ये एक डबल क्रोशिया, एक ट्रिपल क्रोशिया, परत एक डबल क्रोशिया, असे 3 बनवायचे आहेत. बघा, हा एक ट्रिपल क्रोशिया झाला. आता परत त्याच स्टिचमधून आपण एक
डबल क्रोशिया बनवून घेणार आहोत. हे बघा झालं. आता काय करायचं आहे आपले, परत आता सेम या साईडला जसं केलं त्या साईडलाच करायचं आहे. 4 डबल क्रोशिया इथे 4 इन वरती आपण एक सिंगल डबल क्रोशिया बनवून घेणार आहोत. हे बघा परत धागा गुंडाळून घेतला, पहिल्या डबल क्रोशियाच्या वरती टाकला, स्टिचमध्ये टाकायचा आहे. हे बघा या गॅपमध्ये नाही घालायचा आपल्याला धागा, हे वरचे स्टिच आहेत ना इथे आपल्याला धागा घालून घ्यायचा आहे गॅपमध्ये. हे बघा असे गॅप आहेत इथे. ओके, हा एक झाला. आता पुढचे करूयात. हा दुसरा डबल क्रोशियाच्या वरचा या साईडने दुसरा. हे बघा या साईडने दुसरा. ओके 2 झाले. आता परत तिसरा करूयात. प्रत्येकावरती एक एकच करायचा डबल क्रोशियावरती. हे बघा 3 झाले. ओके आता एक चौथा करूयात. हे बघा अशा प्रकारे. हे बघा 1 2 3. ओके हा एक ट्रिपल क्रोशिया, हा एक ट्रिपल क्रोशिया, हा एक ट्रिपल क्रोशिया. या तिन्हींवरती आपल्याला प्रत्येक ट्रिपल क्रोशियावरती 3 डबल क्रोशिया बनवून घ्यायचे. ओके हे बघा तो गुंडाळून घेतला, पहिल्या ट्रिपल क्रोशियाच्या वरती टाकला, खेचून घेतला, पहिल्या 2 लूपमधून काढायचा, नंतर परत 2 लूपमधून. पहिला झाला ट्रिपल क्रोशियाचा वरचा, हा दुसरा. हे बघा 2 झाले. तर अजून एक करायचं आहे त्या स्टिचमधून. हे बघा 3 झाले. आता या स्टिचमधून परत आपण 3 करणार आहोत ट्रिपल क्रोशियाच्या वरतून, वरच्या स्टिचमध्ये. हे बघा एक झाला, हा दुसरा. एक 2 झाले. आता हा तिसरा. हे बघा आता हे आपले स्टिचेस आहेत आपण घेतलेले अगोदरचे, आणि हा एक ट्रिपल क्रोशिया आणि ही वरची स्टिच आहे त्याच्या. ओके आता इथे पण आपल्याला 3 करून घ्यायचे आहेत या स्टिचमधून. ही दिसते, हे बघा 1 मिनिट, ही वाली स्टिच आहे, ही इथून आपल्याला 3 करून घ्यायचे आहेत. आता बघा 2 झाले. आता अजून एक करूयात. बघा चुकलं इथे, आपण परत करूया. पहिला 2 लूपमधून डबल क्रोशिया कसं बनवतात याचाही व्हिडिओ मी अपलोड केला आहे चॅनलवरती, तुम्ही जाऊन पाहू शकता. ओके हे बघा हे टाईट करून घ्यायचं, जास्त लूज ठेवायचं नाही ते मधला सर्कल. हे झाल्यानंतर आता ही पहिली चेन आहे आपली, इथे आपल्याला हुक घालून घ्यायचं आहे, या साईडने धागा खेचून घ्यायचा आहे. ओके आणि इथे एक आपल्याला
सिंगल क्रोशिया बनवायचा आहे. हे बघा अशा प्रकारे. ओके, हे बघा अशा प्रकारे बनवून घ्यायचं आहे. हे बघा आपला हार्ट बनवून झाला आहे. आता काय करायचं आहे, ही अगोदरची आपण नंतर चेन बनवलेली हार्ट आतल्या साईडचा कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला इथे एक सिंगल क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने दिसतंय तुम्हाला. ओके, आता इथे एक आपण स्लिप स्टिच करून घेऊयात. हे बघा ही पुढची चेन आहे, याच्यातून करून घेणार आहोत आपण. हे बघा अशा प्रकारे आपला हार्ट बनवून झालाय. ओके, तर इथं आपण कट करूया त्याला. हे बघा हे बघा अशा प्रकारे आपला हार्ट बनवून झालाय. ओके, आता आपण काय करणार आहोत, हा वाला पार्ट आणि हा वाला पार्ट असे एकमेकांना जोडणार आहोत. ओके, तर ते कसं जोडायचं ते सांगते. बघा अशा सफेद धाग्याने करायचं आपल्याला, व्हाईटवाल्या. ओके, हे बघा अशा प्रकारे मी बनवला. तर आपल्याला याला पण तसंच करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी सफेद धागा यूज करणार आहे. हे बघा मी धागा घेतलाय. आता आपण बघूयात कसं करायचं ते. ओके, हे बघा हे स्टिच आहेत ना आपल्या ह्या वरच्या साईडच्या, याच्यातून घालून घ्यायचे. हे बघा हा आपला इथला पहिला स्टिच आहे स्टार्टिंगचा. हे बघा इथे. ओके, तर इथे घालून घेतला हुक. ओके, तर आता इथे मागच्या पण साईडचं तसंच करायचं सेम. हे बघा हा पहिला, तर याच्यावरती पण घालून घ्यायचं आणि मग असं धागा अटकवायचा आहे हुकामध्ये. ओके, आपले स्लिप नॉट वगैरे काहीच बनवायची नाही आहे, डायरेक्ट असा अटकवायचा आहे. हे बघा अशा प्रकारे अटकवल्यानंतर आपल्याला असं खेचून घ्यायचं आहे. हे बघा हे बघा खेचून घेतला. आता काय करायचं आहे, पहिले इथे एक मिनिट, पहिले इथे आपल्याला एक स्लिप नॉट बनवून घ्यायची आहे. ओके सॉरी, स्लिप स्टिच बनवून घ्यायची आहे. घेतली. आता पुढे कसं करायचं आहे, परत तसंच करायचं आहे. वरच्या स्टिचमध्ये घालायचं आहे. या साईडला पण मागे स्टिच आहे. ही बघा या स्टिचमधून घातलं आपण. आता या स्टिचमधून घेणार आहोत. हे बघा असं परत धागा काढून घ्यायचा आहे. हे बघा घेतला. आता 2 लूप झाले. तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी असेच 2-2 लूप करत जायचे, म्हणजे सिंगल क्रोशिया करत जायचे पुढे. ओके, हे बघा परत घातला. परत बॅक साईडला हे बघा इथे झालं. आता ह्या पुढच्या स्टिचमधून घेणार आहोत आपण. हे बघा घातला, परत धागा खेचून घेतला. ओके, हे बघा परत 2 लूप झाले. परत धागा अटकवून दोन्ही लूपमधून काढून घ्यायचे. हे बघा अशा प्रकारे पूर्ण राऊंड कंप्लीट करायचे.
बघा, आता इथे आतमध्ये आपण कापूस किंवा यांचे तुकडे वगैरे राहतात ना, ते भरून घ्यायचेत. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही यूज करू शकता. ओके, तर मी इथे कापूस भरून घेते. ओके, हे बघा मी भरून घेतलं आहे आतमध्ये. ओके, तर आता आपण पुढे शिवून घेऊयात. डायरेक्ट पूर्ण कंप्लीट करू नका, नाहीतर मग आपल्याला कापूस भरता येणार नाही आतमध्ये. ओके, आता पुढचं कंप्लीट करून घेऊयात हे राहिलेलं. हे बघा, आपण या स्टिचमधून घेतले, आता आपण या स्टिचमधून घेणार आहोत. ओके, हे बघा घातला, इकडे ही स्टिचमध्ये घालून घ्यायचं आहे. बघा, हे बघा दोन्ही स्टिचमध्ये घालून घेतले. ओके, परत धागा घ्यायचा अटकवून आणि दोन याच्यातून घ्यायचं आहे. इथे एक सिंगल क्रोशे बनवायचा आहे. ओके, हे बघा आता इथून घेणार आहोत आपण. हे बघा अशा प्रकारे. तर परत असंच करायचं. हे बघा अशा प्रकारे बनवून घ्यायचं आहे. हे बघा. ओके, इथे जरा कमी झालंय. हे बघा या साईडला थोडंसं खाली सरकून घेऊयाला. हे बघा अशा प्रकारे. हे बघा, हे पूर्ण कंप्लीट करूयात. हे बघा कसं दिसतं बघा. हे बघा हे बघा. ओके, तर इथे काय करायचं आहे, अजून एक स्टिच आहे. ओके, घालून घेतला. बघा मागच्या साईडला पण घालायचं आहे. इथे मध्ये हे बघा, हे बघा असं घालून घ्यायचं आहे आणि इथे एक डबल क्रोशिया बनवायचा आहे. सॉरी, सिंगल क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. ओके, सॉरी.
बघा. अशा प्रकारे आपला हार्ट बनून झालाय. हे बघा. ओके. तर आता आपण इथे परत एक सिंगल क्रोशिया करून घेऊयात. हे बघा, ह्या पहिल्या, हे बघा इथे दिसतंय, इथे घालायचं आहे. ओके, एक मिनिट. खेचून घेतला. एक मिनिट. खेचून घेतला. हा, इथे खाली एक सिंगल क्रोशिया करायचा आहे. ओके. हे बघा, अशा प्रकारे आपला हार्ट बनून झालाय. हे बघा. तर मी आजचा हा व्हिडिओ इथे संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. काही चुका झाल्या असतील तर कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू.